नमस्कार मंडळी, आज 27 नोव्हेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या भागात प्रिया अर्जुन सायलीची वाट बघत असते. कल्पना येते आणि प्रतापला विचारते, हो, लाल पानाची भाजी करते, तुम्हाला चालेल ना? अगं काहीही कर. प्रिया कल्पनाजवळ जाते. आई, अगं आज सगळा स्वयंपाक तुला करावा लागतोय? नाही म्हणजे तुझी लाडकी सून कुठे गेली? मी मदत केली असती ग, पण काय आहे ना, या घरच्या मालकीने जे नियम घातलेत त्यात मी बसत नाही ना. प्रियाच्या बोलण्यावर बघा कल्पना किती छान उत्तर देते. हो, सायली या घराची मालकीण आहेस. तुला जर तिचा एवढा त्रास होत असेल ना, तर तुला हवे तिथे जायला तू मोकळी आहेस. अश्विन आलेला असतो. म्हणजे तन्वीने इथे राहायचं नाही का? मी घरात नसताना तुम्ही तिला असं बाहेर जायला सांगताय? अश्विन, अरे आज अर्थाचा अनर्थ नको करूस. माझ्या बायको बद्दल वाईट बोलल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही, मला माहित नाही का? तेव्हा कल्पना त्याला म्हणते, अश्विन, तुझ्या बायकोशी मी स्वतःहून बोलायला गेलेच नव्हते. तितक्यातच अर्जुन सायली येतात. मम्मा, काही प्रॉब्लेम का? अश्विन तिथून निघून जातो. तेव्हा प्रताप त्याला समजावतो, वेगळं काही नाही रे, नेहमीच तोड तू. जाऊ द्या ना तुम्ही, हे बघा तुम्ही फ्रेश व्हा, मी तुम्हाला जेवायला वाढते. वा 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 म्हणजे वा 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 म्हणजे सासू जेवायला वाढणार आणि सून आयती ताटावर बसणार. सायली कल्पनाला म्हणते, आई, आम्ही 5 मिनिटात येतो, मग आपण एकत्रच बसू जेवायला. असं म्हणून अर्जुन सायली त्यांच्या खोलीत जातात. या दोघांचं नेमकी काहीतरी चालू आहे. काय चाललंय? लोखंडे नेमकी कोण आहेत याचा शोध घेत आहे. महिपतचा या सगळ्याशी संबंध असेल तर त्याबद्दल काही बघत असेल का? महिपत विचार करतो की याची सुंदरीचं काय टाळकं अजून ध्यानावर काही येत नाही. मला घाबरून चा प्रयत्न करतीये, पण या टायमाला मी हिच्या अशा मुसक्या हवळणार ना, हिचा हार पण कोणाला सापडणार नाही. याच्या आधी माझी लेक बरी आहे की नाही ते बघायला पाहिजे. महिपत साक्षीला फोन लावतो. साक्षी सचिनच्या फोनची वाट बघत असते. हा अण्णा, बोला. ए बाळा, एवढा टाइम का लागला फोन उचलायला? तू काय वेडवाकडं काही करत नाही आहेस ना? अगं बोल की काहीतरी, ऐकू येतंय ना? हे बघ, तो दीक्षित आपला असेल ना तरी मी तुझ्या पुढे उभे करेल. हा, पण तू काही वेडवाकडं करू नको. हो हो. अगं नुसतं हो काय? अगं तू महिपत शिकरेची मुलगी आहे. आतापर्यंत तू काय काय केलं ते आठव जरा. अशा फालतू माणसासाठी आहे ना गळ्यातलं पाणी काढायचं नाही, जीवाला गोर लावून घ्यायचा नाही. हो. हॅलो. ए पोरी, साक्षीने फोन ठेवून टाकलेला असतो. अर्जुन सायली कॉफी पित असतात. सायली अर्जुनला सांगते, कुसुमताईला खूप मोठी ऑर्डर मिळाली म्हणते मुंबईमध्ये, आणि या कामासाठी तिने हाताशी 2 मुली पण ठेवल्या. दॅट्स ग्रेट. नवरा बायकोच्या गप्पा चाललेल्या दिसताय. अगं अर्जुन एवढा निवांत बसलाय ना, म्हणजे नक्कीच सूर्य उत्तरेला उगवला असणार. प्रताप अर्जुनची चेष्टा करतात. अस्मिता परत घरी आलेली असते. अगं अस्मिता, अगं मी तुझी केव्हापासून वाट बघतीये. तुझी तब्येत बरी आहे ना? नाही म्हणजे तुला प्रवासाचा काही त्रास वगैरे झाला नाही ना? नाही, ठीक आहे मी. पण अस्मिताचा चेहरा पडलेलाच असतो. ती तिची बॅग घेते आणि तिच्या रूममध्ये जाते. अगं ही अशी का निघून गेली? मी बघते. आई, तुम्ही थांबा, मी बोलते अस्मिता ताईशी. सायली वहिनी, कॉफी तयार झालीये, तुम्ही घेऊन जाता का? सायली विमलने केलेली कॉफी घेऊन अस्मिताच्या खोलीत जाते. अस्मिताचा चेहरा पडलेलाच असतो. काय मग, दिल्लीवाली कशी झाली? आणि शॉपिंग वगैरे काही केली की नाही? कुठे कुठे फिरायला गेला होता?
कॉफी घ्या आणि मला निवांत सगळं सांगा. ठेव तिथे, पिन मी नंतर. आणि काय हो सचिन भाऊजी कसे आहे तो? सायली, अगं मला ना काही कळतच नाहीये. म्हणजे बघ सचिन वरवर नीट बोलतो माझ्याशी आणि आता मी त्याला दिल्लीलाही भेटून आलीये. रेस्टॉरंटमध्ये जो चेहरा बघितलेला तो माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. मला खूप अस्वस्थ व्हायला होतंय. अस्मिताताई, पूर्ण आजी आणि आईने सांगितलंय ना, त्या दिवसामध्ये स्त्रीचं मन हळवं झालेलं असतं. तिला कुठलीही गोष्ट पटकन मनाला लागू शकते, वाईट वाटू शकते. अहो त्यात रडूही येऊ शकतं. मग अशा वेळेला आपल्याकडे जे चांगलं आहे ना ते आठवायचं. माझ्यासाठी काहीच चांगलं नाहीये असं म्हणताय? अहो बाळ आहे ना. आता तुमच्यासाठी जगातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बाळ आहे. आणि सचिन भाऊजींना पण तुम्हा दोघांची खूप काळजी आहे. ते खुश आहेत, बघितलंत ना. आणि काय बरं ते म्हणतात तुम्हाला? हां, ब्युटिफुल. अस्मिताताई, प्रत्येक स्त्री सुंदर असते, पण तिच्यावर प्रेम करणारा पुरुष जेव्हा तिला हे म्हणतो ना तेव्हा ती जास्त सुंदर दिसायला लागते. आणि हे प्रेम जपा अस्मिताताई. मला हे सगळं कळतंय ग, पण तरी असं वाटतंय रेस्टॉरंटमध्ये जो चेहरा मी बघितला तो सचिनच होता. अरे तुझी मामी थकली आहे आता आईला समजावून. आता तूच तुझ्या आईला समजाव आणि तिला सांग, आई ग, बाबा आपल्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांना खूप काळजी आहे आपली. आणि आईला सांग. आणि आता मनातल्या वेड्यावाकड्या गोष्टी आता काढून टाक आणि आता माझ्या नावाचा विचार करायला लाग. अस्मिताताई, तुम्हाला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव धोंडू ठेवूया का? आणि मुलगी झाली तर तिचं नाव धोंडी. काही काय, तू तुझ्या नवऱ्यासारखं चिडू नकोस आता मला. सचिनला ना 4 अक्षरी नाव खूप आवडतात. त्याचा विचारही करून ठेवलाय. मद्रसे नाही ठसते असं गप्पा गोष्टी सायली आणि अस्मिताच्या रंगतात. कल्पना अस्मिताला बघायला आलेली असते. शेवटी सायलीने अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू आणलंच. त्या मुलीकडे तर जादूची कांटी आहे. बरं अस्मिताताई, आता गप्पा पुरे झाल्यात. आता पटकन कॉफी पिऊन घ्या आणि निवांत आराम करा. कल्पना सायलीला थँक्स बाळा म्हणते. कशासाठी आई? तू अस्मिताला हसवलंस आणि तिची अगदी सख्या बहिणीसारखी काळजी घेतलीस. आई, अहो अस्मिताताई तर माझ्या बहीणच आहेत. सायली, अस्मिता तुझ्याशी कशी वागत होती, पण त्यातलं तू काहीच मनात नाही ठेवलंस ना. तुम्ही नेमकी कशाबद्दल बोलताय आई? मला काही आठवतच नाहीये. बरं आता आपण हॉलमध्ये जायचं का इथेच उभं राहायचं? प्रतिमा मंदिरात मैपतला बघितलंय याचा विचार करत असते. तितक्यातच रविराज तिच्याजवळ येतो. प्रतिमा, अगं तुला थोडं विचारायचं होतं. काय? आम्ही तुला विचारलं होतं की तू त्या माणसाला म्हणजेच मैपत शिकरेला तू आधी कधी भेटली होतीस का? तेव्हा तुला काही आठवलं नाही. मला सांग, तो अंधुकसा अपघात तुला दिसतोय तो आपलाच आहे का? प्रतिमा परत तिचा भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न करते. त्यातल्या त्या माणसाचा चेहरा मैपतचाच आहे का? मी खूप आठवायचा प्रयत्न केलाय हो, पण मला काही आठवतच नाहीये. तुला जर या सगळ्या गोष्टी आठवल्या ना तर आपल्या अपघाताची एक वेगळीच बाजू समोर येईल प्रतिमा. आणि अशा अनेक गोष्टी बाहेर येतील की ज्या इतक्या वर्ष लपून राहिलेल्या आहेत. अहो हे कळतंय मला. आता मी तरी तुम्हाला काय उत्तर देऊ? बरं ठीक आहे, तू फार स्ट्रेस नको घेऊ, पण अगदी जर सहज आठवलं ना तर मात्र लगेच सांग.
नागराज महिपतला भेटायला आलेला असतो. काय रे, सकाळी सकाळी 7-8 मिस कॉल आणि कॉल बॅक केला तर लगेच म्हणाला ताबडतोब ये म्हणून. लगेच धावत पळत या. काय झालंय काय? कुठं आग लागली एवढी? महिपत नागराजच्या हातात तो चिठ्ठी देतो. हे घ्या आणि तुम्हीच सांगा कुठं आग लागली ती. काय आहे ते बघा वाचून. नागराज ती चिठ्ठी उघडतो. 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट आठवतोय का? मला व्यवस्थित आठवतोय. हे कोणी लिहिलंय हे? कोणी लिहिलंय सांग ना. तूच लिहिलंयस ना? मला माहित आहे तू हे असलं काहीतरी करून आता तू मला ब्लॅकमेल करणार आहेस. ओ नागराज शेठ, इथे आधीच माझं टाळकं आऊट आहे. तुम्ही तुमचं टाळकं ठिकाणावर ठेवून विचार करा ना. हे असल्या चिठ्ठ्या मी कशाला लिहील? ही चिठ्ठी मला पाठवली आहे कोणीतरी. मला एका माणसाचा धक्का लागला. माझा मोबाईल खाली पडला. मी उचलायला गेलो आणि वरी बघतो तर काय, तो माणूस गायब. त्यानंच टाकली असणार ही चिठ्ठी खिशात. नागराज हसून म्हणतो, टाइमपास करायचा मूड आहे का तुझा? काय आहे हे? 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट आहे तो. आपण फसवलाय. त्या ॲक्सिडेंटबद्दल कुणालाही काही माहीत नाहीये. काय फालतूपणा. तुम्हाला माहीत आहे नागराज शेठ आपण फसवलं म्हणून, पण कुणीतरी आहे की तो आपल्याला त्याची आठवण करून देतोय. हे एक मिनिट, तो माणूस तुला धडकला म्हणलास ना तू चेहरा तर बघितलाच असशील ना? नाही ना. मी त्याला बघायला गेलो पण तो काही दिसलाच नाही. मला गोट्यात आणणारा माणूस अजून त्याच्या आईच्या पोटात यायचाच आहे. प्रिया मात्र विचारातच असते, या अर्जुन सायलीचं नेमकं काय सुरू आहे? कुठं कशाचा पत्ताच लागू देत नाही. आता त्याच्या दाराला कान लावून तरी किती वेळा ऐकू मी? नाही, आता दुसरा कुठला ऑप्शनही नाही आहे माझ्याकडे. प्रिया अर्जुन सायलीच्या रूमच्या बाहेर उभी असते. अर्जुन त्याच्या खोलीचा दरवाजा लावतो. तू रेडी आहेस ना? मी फोन लावू का महिपतला? हो. पण ते तुम्ही काय वापरणार आहात महिपतला बोलायला? स्पूज ॲप्लिकेशन. त्याने बोलण्याचा आवाज जो असतो तो डिस्ट्रॉईड होतो. कोण बोलतंय लक्षात येत नाही आणि आपला नंबरसुद्धा जात नाही समोरच्याला. काय बोलायचं लक्षात आहे ना? अर्जुन महिपतला फोन लावतो. प्रिया हे सगळं लपून ऐकत असते. कोणाचा फोन आहे रे? नवीन नंबर आहे वाटते कोणाचा तरी. उचल, स्पीकरवर टाक. हॅलो, कोण बोलतंय? तुझा बाप. महिपत शिकरे. 22 वर्षापूर्वी पनवेल हायवेवर जो ॲक्सिडेंट झालाय ना तो मी बघितलाय. आणि त्यानंतरही जे घडलं ते मी बघितलंय. तेव्हा महिपतला घडलेला ॲक्सिडेंट आठवतो. तुझा खेळ संपलाय महिपत शिकरे. प्रियाला काय व्यवस्थित ऐकूच येत नाही. काहीच ऐकू येत नाही आहे. या अर्जुन सायलीचं नेमकं काय चाललंय? हा महिपत इतका पोसलेला गुंड आहे ना, त्याला या सगळ्या पोकळ्या धमक्या वाटत असतील ना. त्याच्या बाबतीत कोणीतरी असं काही करेल याचा विचार त्याने केलाच नसेल. त्याबद्दल त्याला विश्वासही नसेल. पण आता महिपतला जाणीव करून द्यावी लागेल की त्याचा खेळ संपलाय. आता आपल्याला पुढची अशी स्टेप उचलावी लागेल ना ज्याने त्या महिपतला ॲक्सिडेंट क्लिअरली हलवेल. मला वाटतं की आपण एवढ्यातच अर्जुनला बाहेरून आवाज येतो. अर्जुन लगेच जाऊन त्याच्या रूमचा दरवाजा उघडतो. प्रिया धावून किचनमध्ये जाऊन लपते. अर्जुन बाहेर येऊन बघतो. अर्जुन परत दरवाजा लावून अंदर जातो. अर्जुन बाहेर येऊन चेक करून गेलाय म्हणजे नक्कीच त्या दोघांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे आत. हे दोघं फक्त महिपतपर्यंत पोहोचले का आता खडखडत माझ्यापर्यंत पोहोचतील? मला वाटलं की कोणीतरी बाहेर आहे, ते चेक करत होतो. तसंही आपल्या दाराला कान लावून बसलेले व्यक्ती आहेतच आणि मला वाटतं एवढ्यात काही कोणाला कळायला नको.
आपण किती मोठा धोका पसरवलाय हे जर घरातल्या सगळ्यांना जर कळलं ना तर घाबरतील उगाच. आपण काय करतोय ना हे इथे कोणाला कळता कामा नये. आपण एक काम करू, पुढचं प्लॅनिंग आहे ना ते सिनियरच्या घरी जाऊनच करू. 113% हे त्या चिचुंद्रीचंच काम आहे. प्रियाचं? तुम्हीच विचार करा नागराज शेठ. हिच्याशिवाय या ॲक्सिडेंटबद्दल कुणाला माहीत आहे? नाही, तिला हे सगळं करून काय मिळणार आहे महिपत? आपण तिच्याकडून तो व्हिडिओ मागतोय ना त्याचाच सुडोगवतीये ती. पण नागराज शेठ, या टायमाला ना मी तिचे इतके बारीक बारीक तुकडे करील ना, चाळणीने चाळलेत ना तरी टपाटपा खाली पडतील. आधीच त्या डबल मेंदूच्या पोरीनं आपला व्हिडिओ केलाय, तो आपल्यापासून लपवला. आता आपण मिळवण्याचा प्रयत्न करतोय तर असले काही कांड करायला लागलीये. चला नागराज शेठ, आत्ताच्या आत्ता तिला जाब विचारू आपण. आत्ताच्या आत्ता तिला जाब विचारूयात. जाब विचारल्यावर ती सरळ सांगणार आहे का की हे सगळं तीच करतीये? तिच्याकडून कसं काढून घ्यायचं ते माझ्यावर सोडा ना तुम्ही. अर्जुन सायली महिपतच्या घरापुढं आलेले असतात. हे लाकूड फेकताना काळजी घ्यायला हवी. या आगीचा तुम्हाला किंवा इतर कोणालाही त्रास व्हायला नको. आता ही जी जखम व्हायची आहे ना ती फक्त आता महिपतच्या मनाला व्हायला हवी. नागराज आणि महिपत निघालेले असतात. नागराजला तितक्यातच फोन येतो. तू पुढे हो, मी आलोच. अर्जुन त्या लाकडाला आग लावतो आणि तो महिपतकडे फेकतो. आणि त्या लाकडाच्या शेवटला बाणावर 22 वर्षापूर्वी असं लिहिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन महिपतला फोन लावतो आणि घाबरण्याचा प्रयत्न करतो. 22 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला होता त्याचा एक पुरावा देतो तुला. त्याचं लोकेशन पाठवतोय, तू नक्की तिथेच ये. सिनियरने आणि प्रतिमा आत्याचा ॲक्सिडेंट जो घडून आणलाय त्याच्याशी महिपतचा काहीतरी संबंध आहे आणि तो कसा आहे तो आपण शोधून काढायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.